चला निखिल आपण याच्या माध्यमाचा किताब स्वीकारण्यासाठी पंढरी काका राऊत यांनाही विनंती आपण या आपल्या शुभास्ते मी माध्यमाचा किताब देऊ. चला निखिल आपण या. देवदाजी भगत साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण देऊन सन्मानित करू निखिल शेंडे यांना. देवदाजी भगत जे नेहमीच क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम आहे आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आला निखिल शेंडेसाठी. आणि दिनेश वाघ आपण यायचं आपल्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे देवदाजी भगत साहेबांच्या माध्यमातून. निखिल सोबत आपण थोडीशी चर्चा करू. निखिल काय म्हणशील? खरं तर आज पहिल्या षटकामध्ये भरपूर धाबा खर्च केले होत्या. अशा परिस्थितीमध्ये गौरवने तुझ्यावरती विश्वास दाखवला. ज्यावेळी षटक क्रमांक पहिले संपन्न झालं भरपूर धाबा खर्च झाल्या होत्या. काय चाललं होतं मनामध्ये? असं काय नव्हतं, बघा ठरवलं होतं मी सेकंड ओव्हर टाकणार आहे. त्यानं बोललो होतं का कमबॅक करू आपण. काय म्हणशील ही स्पर्धा खेळताना किती मजा आली? कारण मानकरीची स्पर्धा म्हटली की खास करून तुमच्या खरबईच्या मैदानावरती ही स्पर्धा व्हायची, परंतु काही कारणास्तव आपण ही स्पर्धा इथे घेतली. तर किती मजा आली खेळताना आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील? खेळायला तर मजा आली आणि स्पर्धा तर खूप छान आहे. थँक्यू सो मच. कृष्णा काका यांच्या शुभ हस्ते आपण एक सुंदर ट्रॉफी देवदाजी भगत साहेब, चेतनजी भगत साहेब, त्याचबरोबर शशिकांतजी लोंगले 70 स्पोर्ट्स यांच्याकडून ट्रॉफी, शंकरजी बिशे यांच्याकडून गॉगल आणि आपण पाहतो इथे आयोजकाच्या माध्यमातून आपण ट्रॉफी देऊन सन्मानित करतो. आमचे रवींद्र राहुलजी भोईर सर यांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. टेमी दादा आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही देतो 500 रुपयाचा कॅश प्राइज दिनेश वाघला. बाळराम टेंबे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज यावेळेस दिनेश वाघला. थँक्यू सो मच दिनेश. आणि माता सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक राहुलजी भोईर सर. धन्यवाद. हॅलो 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 चेक. रिया मंडप डेकोरेटर्स आमचे अक्षयजी ठमके यांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सजावट करण्यात आली आहे. भाऊ धुळे आपलंही मनपूर्वक स्वागत. संदीपजी धुळे, किशोरजी धुळे आपलंही स्वागत आहे. थँक्यू सो मच मॅडी. थँक्यू सो मच राहुल चव्हाण आणि आमचे अजयजी घरत देखील कॉमेंटर बॉक्समध्ये, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आयोजित भव्य दिव्य क्रिकेट टुर्नामेंट जगदीश मोती चषक. दरवर्षी आपण ही क्रिकेट टुर्नामेंट पाहत असतो आणि यंदा आपण बघतो डे नाईट शेड्यूल आहे आणि सुंदर मॅचेस देखील आपण एन्जॉय करतो. विकेट इकडनं सेकंड बॉलवरतीच मिळते. सामना आपण पाहतो मैदानाच्या 6 अगेन्स्ट संघ खेळतोय. आदर्श वांगणीमध्ये महत्त्वपूर्ण मॅच. रोहनची चांगली बॉलिंग. आमचे देवेदाजी भगत जे उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून आमची जरूर कॉमेंट्रीची एवन जोडी आमचे मॅडी सर आणि आमचे राहुल चव्हाण सर या दोघांकरिता 500चं बक्षीस त्यांच्या माध्यमातून आलेले, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. आणि सावरे संघाला 2 धावेची पेनल्टी आहे. आपण उशिराने रिपोर्ट केल्याबद्दल आपल्याला 2 जणांची पेनल्टी आहे, ते देखील आम्ही इकडनं अनाउन्समेंट करतोय. आणि सध्या तरी परिस्थिती देखील एवढी चांगली नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. सावरे संघाच्या आपण पाहतोय ज्या अनुषंगानं आदर्श वांगणी टीमनं सुरुवात केलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये ऋतिक स्वस्त्यामध्ये 0वरती बाद झाल्या. अनिकेत आणि संदेशला आता इकडनं चांगलं क्रिकेट खेळावं लागेल मैदानामध्ये. मग अशी मॅच जरूर आपल्याला शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगतदार पाहायला मिळाली. मतलब बदलापूर टीमनं केलेली चूक, जेल नक्कीच जो जेल होता तो ड्रॉप झाला आणि तिकडनं 4 धावेनंतर 12 पण देखील इकडनं खाली गेला. त्या 2 धावेची पेनल्टी जी शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाऊ शकली असती. बऱ्याचशा चुका केल्या, त्याचंच कारण स्पर्धा सोडावी लागली. क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी डिसिप्लिन खूप महत्त्वाचे आहेत. अगदीचं क्रिकेट आपण अगोदर मागे गेलो 5 वर्ष तर ठीक आहे चालायचं, 12 मान वगैरे नसेल अवेलेबल तर आपण ॲडजस्ट करायचो. आता कुठल्या प्रकारचे ॲडजस्टमेंट होत नाही. त्याचं कारण मोठ्या क्रिकेट टुर्नामेंट आयोजक करतायत, तिकडे तुम्हाला डिसिप्लिन खूप महत्त्वाचे.
समोर हा फटका ऑन साईडला टर्न केला, डीप मध्ये प्रोटेक्शन चूक होणार नाहीये. अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पूर्णपणे बागफुटला सध्या तरी बघतो आपण सावरे संघ. त्याचं कारण एकही धावापलकावरती नाहीये. 2 विकेट इकडनं गेलेला बागफुटला संघ. परंपरा राखून ठेवलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून बघतो आपण सातत्यानं सन्माननीय दिलीपजी बैकर साहेब ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान असतं. इको कमी करा ना इको. त्याच्यानंतर आमचे उद्योजक सन्माननीय हर्षदजी दिलीप बैकर असतील. त्याच्यानंतर आमचे युवा उद्योजक अमोलदादा दिलीप बैकर असतील. त्याच्यानंतर आयोजक आमचे सूर्यकांतदादा गणपत बैकर असतील. सगळ्यांचं मोठं योगदान असतं या क्रिकेट टुर्नामेंटसाठी. मोठी अशी क्रिकेट टुर्नामेंट मागच्या कितीतरी वर्ष आपण पाहतोय. ही परंपरा आपल्याला पाहायला मिळते स्पर्धेच्या माध्यमातून. दरवर्षी काहीतरी वेगळं असतं आणि यंदाही बघतो आपण डे नाईट शेड्यूल या स्पर्धेचा. भव्य बक्षीस आहेत. पहिल्या क्रमांकावरती 1 लाख रुपयाचं भव्य दिव्य पारितोषिक असणार आहे. दुसऱ्या क्रमांकाकरता बघतो आपण 50,000 रुपये आकर्षक अशी ट्रॉफी आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी देखील बघतो आपण 25,000 रुपये रोख रक्कम आहेत. चतुर्थ आणि जो पंचम क्रमांक आहे सेम पारितोषिक आहे 25,000 रुपयाचं. बागफुला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाही. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आदर्श क्रिकेट संघ वांगणीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. एकही धावापलकावरती नाही आहे. विकेट आतापर्यंत 2 गेलेल्या आहेत. रोहनकडे एक चांगला अनुभवी खेळाडू आहेत. त्यांचा अनुभव सध्या तरी उपयोगी पूर्णपणे होत असताना इकडे बघतो आपण ओव्हर हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे. 3 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये गेल्या सावळे टीमच्या आणि एकही धावापलकावरती नाही आहे. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. मिडम षटक पाहायला मिळालं. रोहनचं कौतुक आहे. अनुभव तुमच्याकडे खूप गरजेचा असतं आणि तो अनुभव सध्या आपल्याला पाहायला मिळाला. हा बघा फटका इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता आणि या स्पर्धेचा पहिला निर्धाव षटक आपण बघू शकाल. खास करून रोहनचं कौतुक आहे. विकेट टू विकेट बॉलिंग